नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। दिल्ली भारताची राजधानी आणि या शहराला दणका देणारा तो स्फोट, ज्याच्या मागं कोण होतं, कोणत्या मेंदूनं हे पूर्ण प्लॅनिंग केलं। भारताच्या तपास यंत्रणा ज्या एका माणसाला शोधतायत तो आधीच देशाच्या सीमापार अफगाणिस्तानात पळून गेलाय। होय, दिल्ली स्फोटाचा खरा मास्टरमाइंड 3 देशांच्या इंटेलिजन्सला चुकवून अफगाणिस्तानात लपल्याचा मोठा पुरावा मिळालाय। या व्हिडिओमध्ये आम्ही उघड करणार आहोत तो अफगाणिस्तानात कसा पोहोचला, कोणत्या नेटवर्कनं त्याला मदत केली, कारण या संपूर्ण प्रकरणात काहीतरी खूप मोठं लपलंय जे अजून उघड झालेलंच नाही। गुप्तचर यंत्रणांच्या तपासात हे स्पष्ट झालंय, भारतात 1993 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचणाऱ्या काश्मीर आधारित मॉड्यूलचा एक महत्त्वाचा सदस्य बालरोगतज्ञ मुझफ्फर अहमद राठर ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानात पळून गेला। मुझफ्फरला अफगाणिस्तानातील जिहाद्यांशी आणि काश्मीरमधील सेलशी संपर्क साधून IED तयार करण्याचं आणि हल्ल्याचं तंत्र शेअर करण्याचं काम सोपवण्यात आलेलं होतं। देश सोडण्याआधी श्रीनगरमध्ये राहणारा मुझफ्फर सहारनपूरमध्ये अटक झालेल्या कमांडर डॉक्टर आदिल अहमद राठरचा मोठा भाऊ आहे। आदिलच्या लॉकरमधून जम्मू काश्मीर पोलिसांनी एक रायफल आणि गोळ्या जप्त केलेल्या आहेत। हरियाणातील अल फलाह रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरांच्या संशयास्पद हालचालींच्या चौकशी दरम्यान ही तपासणी सुरू झाली। ज्या कारमध्ये स्फोट घेऊन डॉक्टर उमर याचा मृत्यू झाला त्या घटनेमुळं या संपूर्ण मॉड्यूलची मोठी योजना उघड झाली। अफगाणिस्तानात पळून जाण्याआधी मुझफ्फर आधी दुबईला गेला होता आणि आपल्या कुटुंबियांना तो खऱ्या इस्लामी समाजाची सेवा करायची इच्छा असल्याचं त्यानं सांगितलेलं होतं। एजन्सीजनी हेही उघड केलं की मुझफ्फर प्राध्यापक मुजम्मिल गनी आणि उमर उन नबी यांनी मार्च 2022 मध्ये तुर्की मार्गे अफगाणिस्तानात जाऊन सैनिकी प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न केलेला होता। तपासात उघड झालंय, श्रीनगरमधील मौलवी इरफान अहमद यानं या डॉक्टरना अफगाणिस्तानातील कुनार परिसरातील जिहादी कमांडरशी जोडलेलं होतं। त्यानं नदीम मुझफ्फरनं लपवलेली शस्त्रही उपलब्ध करून दिली होती। नदीम अल कायदा याच्याशी काश्मीरी शाखा अन्सार गझवत उल हिंदशी जोडलेला होता। इरफानचा इस्लामिक स्टडी सर्कल हा ग्रुप धार्मिक जिहादी संघटनांच्या विचारधारेनं प्रभावित होता। तबलिगी जमात प्रेरित असं अनेक स्टडी ग्रुप अलीकडच्या काही वर्षात वाढलेले आहेत, ज्यापैकी काही सदस्य कट्टरतेकडे वळलेले आहेत। या संपूर्ण मॉड्यूलला मिळालेल्या निधीचा मोठा भाग लखनौच्या डॉक्टर शाहीन सईदच्या व्यक्तिगत बचतीतून आलेला होता। संयुक्त राष्ट्रांच्या 2022च्या अहवालानं पुष्टी केली आहे की जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाच्या अफगाणिस्तानात प्रशिक्षण शिबिरं ही चालत असतात। आदिल आणि त्याचा भाऊ अत्यंत शिक्षित आणि संपन्न कुटुंबातून येतात। त्याच्या बहिणीनं गौहर हिनं सांगितलं की भावंड दहशतवादात सामील आहेत हे मानणंच कठीण आहे। NIAच्या अधिकाऱ्यांच्या मते 2021 नंतर आदिलच्या मनात कट्टर विचार झपाट्यानं वाढू लागले आणि त्यानंतर त्यानं स्वतःचा एक गुप्त जिहादी गट तयार केला। लग्न, हनीमून आणि दैनंदिन जीवनाची बाह्य रूपरेषा सांभाळत तो आणि त्याचा साथीदार मोठ्या हल्ल्याची तयारी करत होते। ग्रुपला टायमर आणि गाड्या मिळालेल्या होत्या, पण डेटोनेटर न मिळाल्यामुळं त्यांना ॲसिड फ्यूज असलेल्या अस्थिर बॉम्बवर अवलंबून राहावं लागलं। 2009च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटांच्या धर्तीवर या मॉड्यूलनं 2022 पासून आत्तापर्यंत हजारो किलो अमोनियम नायट्रेट आणि इतर स्फोटक रसायनं जमा केलेली होती, जी मोठ्या प्रमाणावर विध्वंस करण्यासाठी पुरेशी होती। तपास यंत्रणांच्या मते ही मुझफ्फर अफगाणिस्तानात पळून जाणं म्हणजे संपूर्ण कट अंतिम टप्प्यात पोचलेला होता आणि जर वेळेत हे मॉड्यूल पकडलं गेलं नसतं तर देशाला आणखीन एक भीषण दहशतवादी हल्ल्याचा सामना करावा लागला असता। वृत्त आहे आग्र्यातून। दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरात हाय अलर्ट घोषित केलाय। यामुळं संवेदनशील भागात आणि मिश्रित लोकसंख्या असलेल्या ठिकाणी निगराणी वाढवण्यात आलेली आहे। आग्रा पोलीसही विशेष सतर्कता पाळत आहेत। याच कारणामुळं शहरातील मशिदींमध्ये येणाऱ्या जमातच्या लोकांवर आणि काश्मीरहून उबदार कपडे विकण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश हे दिले गेलेत। पोलिसांनी मशिदीच्या इमामांना सांगितलं की त्यांच्या इथं थांबणाऱ्या जमात सदस्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देण्यात यावी। जमातच्या लोकांना आणि काश्मीरी व्यापाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातून कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आणणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे।
जे लोक त्यांना खोली किंवा जागा भाड्यानं देतात त्यांनीही याची माहिती पोलिसांना देणं आवश्यक आहे. शुक्रवारी मंटोला इथं ऑल इंडिया जमयीतुल कुरेशच्या बैठकीत या निर्देशांवर आक्षेप घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष अदनान कुरेशीनं सांगितलं, जमातचं काम फक्त इस्लामी शिक्षण देणं आणि नमाज, रोजा याच्याशी संबंधित शिकवण सांगणं हे आहे. त्यांचा कोणत्याही राजकीय किंवा संशयास्पद कृतीशी काहीही संबंध नाही. ते म्हणाले, जमात अनेक दशकांपासून शांततेनं कार्यरत आहे. इन्स्पेक्टर मंटोला देवकरण सिंह यांनी सांगितलं की पोलीस ही माहिती फक्त सुरक्षेच्या कारणांसाठी मागत आहेत. यामुळं एखाद्या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या हालचालींची तपासणी ही वेळेवर करता येईल. बातमी आहे गुजरातमधून. गुजरात ATSनं मोठी कारवाई करत पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्कशी संबंधित आणखी एका संशयिताला अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख गुरुप्रीत सिंह उर्फ गोपी बिल्ला अशी असून त्याचा पंजाब पोलिसांना बराच काळ शोध सुरू होता. सिंह पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांशी संपर्कात होता आणि भारतात त्यांना मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे की तो सीमा पार करून शस्त्र आणि डेटोनेटिंग ग्रेनेड भारतात तस्करी करून दहशतवादी कारवायात सहभागी संशयितांपर्यंत पोहोचवत होता. पंजाब पोलिसांनी अलीकडेच पकडलेल्या 2 संशयितांच्या चौकशीत गुरुप्रीतचं नाव समोर आलंय. त्यानंतर तात्काळ गुजरात ATSला अलर्ट करण्यात आलं. यानंतर ATSची टीम पंचमहल जिल्ह्यातील हल्लोल भागात पोहोचली, जिथं गुरुप्रीत एका फॅक्टरीमध्ये मजूर म्हणून काम करत होता. तपासानंतर त्याला एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलं. गुजरात ATSनं आपल्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलं की अटकेनंतर त्यानं ग्रेनेड हल्ल्याच्या कटात आपल्या भूमिकेची कबुली दिलेली आहे. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये त्याच्यावर आधीपासूनच गुन्हा दाखल आहे. वृत्त आहे उत्तर प्रदेशमधून. अत्यंत धक्कादायक वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील ढिकोली गावात एका प्राथमिक विद्यालयात क्रमांक त्याचं 2 आहे. यामध्ये एक गंभीर आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. आरोप असा आहे की शाळेत शिकणाऱ्या 2 मुस्लिम मुलांनी त्यांच्या हिंदू सहाध्यायांच्या पाण्याच्या बाटलीत अनेक दिवसांपासून लघुशंका भरून ठेवलेली आणि त्याच बाटलीतून 3 मुलांनी पाणीही प्यायलं. दुर्गंधी आल्यावर चौकशी करण्यात आली असता हा प्रकार उघडकीस आला. असंही समोर आलं की हे करण्यासाठी त्यांना गावातीलच एका मौलवीनं सांगितलेलं होतं. पीडित मुलांमध्ये 6 आणि 7 वर्षांचे 2 सख्खे भाऊ, बहीण आणि त्यांची शेजारी राहणारी एक मुलगी यांचा समावेश आहे. गेल्या 3 दिवसांपासून बाटलीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार पालकांनी मुलांना विचारली, पण त्यांनाही काही माहीत नव्हतं. गुरुवारी दुपारच्या जेवणावेळी एका मुलाला त्याची बाटली गायब झाल्याचं समजलं. शोध घेताना त्यानं पाहिलं की वर्गातीलच एक मुलगा बाथरूमजवळ बाटलीत लघुशंका करत होता. त्यानं लगेच बाटली घेऊन मुख्याध्यापकांकडे जाऊन तक्रार केली. मुख्याध्यापक युद्धवीर सिंह यांनी तत्काळ सर्व मुलांना एकत्र करून चौकशी केली. तसेच हा प्रकार करणाऱ्या मुलांच्या पालकांना बोलवलं. चौकशी दरम्यान मुलांनी कबूल केलं की ते गेल्या 4 दिवसांपासून बाटलीत लघुशंका करत होते. मुलांनी हेही सांगितले की हे करण्यास गावातीलच मौलवी अयान बाबर यांनी सांगितलेलं होतं. या खुलाशानंतर पीडित मुलांच्या कुटुंबियांमध्ये संताप उसळला. शुक्रवारी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि पालक शाळेत पोहोचले आणि हा प्रकार करणाऱ्या मुलांवर तसंच कथित मौलवीवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. ग्रामस्थांनी सांगितले की एका मुलीच्या चेहऱ्यावर इन्फेक्शन झालंय आणि एका मुलामध्ये सौम्य लकव्याचे लक्षणं दिसत आहेत. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस शाळेत पोहोचले. चांदीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सर्व पक्षांशी चर्चा केली आणि कठोर कारवाईचं आश्वासन दिले. पोलिसांचं म्हणणं आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि नाव जाहीर झालेल्या मौलवीचा शोध घेतला जातोय. मुख्याध्यापक युद्धवीर सिंह यांनी हेही सांगितलं की याच मौलवीचं नाव यापूर्वीच्या एका घटनेत समोर आलेलं होतं, जेव्हा 15 ऑगस्टच्या दिवशी काही मुलांना मशिदीत थांबवणं आणि धार्मिक घोषणा देण्यासाठी उकसवण्याचा आरोप झालेला होता. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की मुलांना अशा प्रकारची कृती करण्यासाठी प्रवृत्त करणं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि दोषींना कठोरातली कठोर शिक्षा ही व्हायला हवी. पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. वृत्त दुःखद आहे. पर्यावरण संरक्षणाची अद्वितीय मिसाल ठरलेल्या सालू मारादा थिम्मक्का यांचं शुक्रवारी दुपारी 114व्या वर्षी निधन झालं. त्यांना 2 नोव्हेंबरला श्वसनासंबंधी त्रास झाल्यानंतर बेंगळुरूच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उपचार सुरू असतानाही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अनेक अवयव निकामी झाल्यानं त्यांचं निधन झालं. आपल्याला माहिती असेलच की थिमक्का त्यांच्या पर्यावरण प्रेमासाठी आणि अद्वितीय योगदानासाठी जगभर ओळखल्या जात होत्या. 1950च्या दशकात त्यांनी त्यांच्या पती चिकय्या यांच्यासह बंगळुरू साऊथ जिल्ह्यातील रस्त्यांच्या कडेला सुमारे 5 किलोमीटर पट्ट्यावर 400च्या आसपास वडाची झाडं लावली आणि अनेक वर्ष त्यांनी त्याची काळजीसुद्धा घेतली. कोणतंही औपचारिक शिक्षण किंवा सरकारी मदत नसताना सुद्धा त्यांनी वृक्ष लागवड हेच आयुष्याचं ध्येय मानलं. थिमक्का यांना पद्मश्री, नाडोजा पुरस्कार आणि इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार यासह अनेक सन्मान मिळालेले आहेत. श्रद्धांजली व्यक्त करत असताना पवन कल्याण म्हणाले, आंध्र प्रदेशात पर्यावरण रक्षणाचा दावा करणाऱ्यांनीच झाडांची निर्दयी तोड केली आहे, जंगलांचा नाश केला आहे आणि पर्यावरणीय संसाधनांचं शोषण केलं आहे. पण दुसरीकडं सालू मारदा थिमक्का यांच्यासारखे विनम्र लोक आहेत, त्यांचं संपूर्ण जीवन निसर्गाला समर्पित होतं. पवन कल्याण पुढं म्हणाले, कर्नाटकातील एका छोट्याशा गावातील थिमक्का आणि त्यांचे पती यांनी अपत्य नसल्याची पोकळी हिरवाईनं भरून काढण्याचा मार्ग निवडला. त्यांनी 375 वडाची झाडं आणि 8,000पेक्षा जास्त एकूण झाडं लावलीत आणि त्यांची जीवापाड काळजीसुद्धा घेतली आहे. त्यांचं जीवन हे सत्ता किंवा संपत्तीसाठी नव्हतं, तर धरती मातेवरील त्यांच्या निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक होतं. 114 वर्षांच्या वयात ही पर्यावरण संरक्षिका आपल्यातून निघून गेली आहे. न्यूज डंकाच्या वतीनं आम्ही विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.